आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या 25 मोठ्या बातम्या। महायुतीमध्ये काय घडणार याची आम्हाला माहिती आहे। आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत। संजय राऊतांचं वक्तव्य। तर भाजप अजित पवार शिंदे गटाला फोडणार असल्याचाही राऊतांचा दावा। संजय राऊत जे बोलतात ते वस्तुस्थितीला धरून असत नाही। अनिल पाटलांची राऊतांवर टीका। जातीय तेढ निर्माण करण्यासाठी नितेश राणे यांनी पत्र लिहिलं। नितेश राणे यांनी जी शपथ घेतली त्या शपथेला देखील काळीमा फासला। नितेश राणेंनी लिहिलेल्या बुरखाबंदच्या पत्रावर शरद कोळी यांची टीका। नितेश राणे यांनी लिहिलेलं पत्र चुकीचं, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या विधानाला समर्थन नाही। अमीन पटेल यांची भूमिका स्पष्ट। काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर, हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली। मुक्तागिरी बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट झाली। पुण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। मुंबईमध्ये अभिषेक वर्मा यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे पी नड्डांची भेट घेतली। भाजप कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिलीच भेट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप 1 नंबर राहील। बैठकीमध्ये चव्हाण यांची ग्वाही। मंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर। धनंजय मुंडेंनी रामदेव महाराज शास्त्री यांची देखील भेट घेतली। मुंडेंचा आजचा मुक्काम भगवान गडावरच असणार। चंद्रकांत पाटील शिवसेना भाजप युतीचे पहिल्यापासूनच समर्थक। तर दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यानंतर सेनेमध्ये आणि भाजपमध्ये दुरावा वाढला। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीवर राऊतांचं वक्तव्य। केंद्रामध्ये अजित पवार यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे शरद पवारांची ताकद जास्त। प्रहारचे नेते बच्चू कडूंचं वक्तव्य। केंद्र जर राखायचं असेल तर ठाकरे पवारांची जास्त गरज। बच्चू कडूंचं वक्तव्य। मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती बैठक पार पडली। बैठकीमध्ये मुंबई शहराच्या विकासासाठी 690 कोटींच्या निधीची मागणी। झोपडपट्टी विकासासाठी 225 कोटी, रुग्णालयांसाठी 85 कोटींची मागणी। सकाळी लवकर उठावं लागतं। सर्वसामान्य लोकांची कामं करावी लागतात। तेव्हा लोक तुम्हाला गंभीरतेनं घेतात। पार्ट टाइम राजकारणाला लोक विचारात घेत नाहीत। राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला महेश जाधव यांचं उत्तर।